खरं तर काही महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। तुमच्या येण्यामुळे मोठी ताकद वाढेल। एक एक मिनिट विदर्भात बच्चू कडूंच्या प्रवेशामुळे मोठी ताकद वाढेल शिवसेनेची। स्वतः माझ्या आपण असं जाऊया का जरा इकडे रस्त्यात बोला। नाही, बच्चू भाऊनी माझ्या यायच्या अगोदर जर स्वतः कबूल केलं असेल की ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये सामील होत आहेत, तर याची एवढी दुसरी आनंदाची गोष्ट नाही। कारण अमरावतीसारख्या ग्रामीण भागातून त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं। महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, अनेक काबाड कष्ट आंदोलनं त्यांनी केलेली आहेत आणि असा कष्टकऱ्यांचा नेता जर पक्षाला मिळत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे। तुमची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। नाही, आधी पहिली गोष्ट, उमेदवार अजून दोन्ही ठरलेले नाही आहेत। मी स्पष्ट सांगतो, उमेदवार अजून दोन्ही ठरलेले नाही आहेत। बच्चूभाऊंनी घेतलेला निर्णय हा आता ते स्वतः साहेबांना सांगतील आणि त्याच्यानंतर साहेब निर्णय घेतील। अजून दोन्ही उमेदवार ठरायला अजून 1 तासाचा कालावधी आहे। परंतु माझ्या अगोदर बच्चूभाऊंनी स्वतः प्रेसला सांगितल्यामुळं मी आनंद व्यक्त करतो की बच्चूभाऊंसारखा एक कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा नेता हा शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून धनुष्यबाण हातात घेतोय। परंतु हे सगळं करत असताना मी अजून एक आवर्जून सांगेन की त्यांच्या काही अपेक्षा देखील आहेत, त्या देखील आम्ही पूर्ण करणं आवश्यक आहे। आणि त्या अपेक्षा काय आहेत तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, दिव्यांगांना अतिशय चांगल्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे, दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ झाली पाहिजे, मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे। ही त्यांची जी भूमिका आहे ती काय पक्षामध्ये आल्यामुळं बदलणार नाही, उलट पक्षामध्ये आल्यामुळे त्याला ताकद मिळेल। आणि महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांचा एक नेता जो आजपर्यंत 25 वर्ष संघर्ष करत होता, त्यांचा विश्वास होता म्हणूनच ते आदरणीय साहेबांबरोबर गुवाहाटीला आलेले होते। त्यांनी देखील त्यांच्या राजकारणामध्ये अनेक कष्ट केलेले आहेत। याचा अर्थ साहेबांनी आजच काय आता जाहीर केलेलं नाही आहे। साहेब 12 वाजता दोन्ही उमेदवारांची नावं जाहीर करतील। ती नावं कोण आहेत, काय आहेत हे अजून गुलदस्त्याचं आहे। मी म्हणूनच तुम्हाला सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की दोन उमेदवार द्यायचे की 3 उमेदवार द्यायचे याच्यावर आता चर्चा होईल आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत। त्याच्यामुळे तुम्ही सूत्र म्हणून जे काय मांडताय ते मी पण वाचतोय, मी पण बघतोय, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये अजून निर्णय साहेबांनी घेतलेला नाही। साहेब आता निर्णय घेतील। 2 उमेदवार उभे करायचे असतील तरी ते आमचे जिंकणार आहेत आणि 3 उमेदवार केले तरी आमचे जिंकणार आहेत। त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता 1 तासामध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल। आता हे जग जाहीर आहे, वाढीव संख्याबळ कुठनं आणायचंय। याच्यावर मी स्वतः 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे बाळासाहेब भवनला। त्याच्यामुळं जसे राजकीय आखाडे आम्ही बांधतो, आम्ही करतो, तसेच तुम्ही काही आखलेले आहात। परंतु मी मगासपासून हेच सांगतोय आणि काल देखील हे सांगितलेलं आहे की शेवटी विधान परिषद असू दे, लोकसभा असू दे, विधानसभा असू दे किंवा राज्यसभा असू दे किंवा आमची पंचायत समिती, जिल्हा परिषद असू दे, कालच्या मीटिंगमध्ये देखील आमच्या सगळ्या नेत्यांनी, उपनेत्यांनी तिकीट जाहीर करायचे, उमेदवारी द्यायचे सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांनाच दिलेले आहेत। आणि त्याच्यानंतर साहेब 3-3:30 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांशी बोलत होते, कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते आणि मी देखील त्यांच्या समवेत होतो। त्याच्यामुळं आता 10:30 वाजलेले आहेत, 1 तास फक्त शिल्लक आहे। 1 तासानंतर तुमच्या मनातली जी काही शंका आहे ती दूर होईल। एक जी चर्चा होती की बच्चू कडू हे खरं तर आपल्या शिवसेनेचे मूळचे नाहीयेत, बाहेरून आलेले आहेत आणि पक्षामध्ये इच्छुक अनेक जण होते। बच्चू कडूंना उमेदवारी दिल्यामुळे कुठेतरी नाराजी नाही, नाराजी ठेवायला, एकामेकाची कॉलर पकडायला ही UBTची शिवसेना नाही। ही माननीय वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची एकनाथ शिंदे साहेबांनी चालवलेली शिवसेना आहे। त्याच्यामुळं ज्यावेळी संघटनेचा प्रमुख हा सर्वसामान्यांचा नेता असतो, सर्वसामान्यांमधला असतो, त्याच्यामुळे ते पक्षामध्ये काही होत नाही। आणि जर होत असतं तर कालच नेत्याने किंवा उपनेत्यांनी सांगितलं नसतं की सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे। तुम्ही बाकीच्या प्रसंगांवरनं काही पक्षांच्या कोणी कोणाची कॉलर धरली, कोणी याच्यावरनं आमच्या पक्षाचं तुलना करणं फार चुकीचं आहे। साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे आणि शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो जनसामान्यांच्या हिताचा असतो, पक्षाचा हिताचा असतो, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। विदर्भामध्ये शिवसेना मजबूत होईल बच्चू कडू यांच्या आल्यामुळे।
विदर्भामध्ये नक्कीच शिवसेनेला बच्चू कडूंच्यामुळं ताकद मिळेल. मी मगाशी देखील सांगितलं की साहेबांवर प्रचंड विश्वास असणारी ही व्यक्ती आहे. प्रहार संघटनेमध्ये प्रमुख असताना देखील साहेबांनी जो उठाव केला त्याच्यामध्ये ते साहेबांच्या प्रेमापोटी आणि साहेब महाराष्ट्राला न्याय देऊ शकतील, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतील, दिव्यांगांना न्याय. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या बोलतात.